हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट करतोय किती वाजता? 12:25 झाले त्या दुपारच्या. जेवायला चाललो घरी. तर गाइज आज संध्याकाळी मी गावाकडे निघणार आहे हडपसर एक्सप्रेसने. ठीक आहे, हडपसर काजीपेठ हडपसर ठीक आहे, काजीपेठ हडपसर एक्सप्रेसने जाणार आहे मी आज संध्याकाळी चेरलापल्लीवरून बसणार आहे. 8:30ला ट्रेन आहे चेरलापल्लीवरून. तर आज आहे गावाकडे जायचं नियोजन आहे. आणि आज गाडी पण धुवून तर गाडी पण आज धुवून ठेवतो मस्तपैकी. आणि गाडी खूप खराब झाली. परवा दिवशी पाऊस पडला होता आणि रात्री बघितलं तुम्ही चेनीला, तर चेन पूर्ण ड्राय झालेलं आहे. त्याला एक ऑइल करायचंय. एवढी 2 कामं आहे ती. आणि मग संध्याकाळी निघायचंय घरी गावाकडं. ठीक आहे, मस्तपैकी चपात्याचा वास येतोय गाईच. जेवण चालू आहे ती. पिल्या झोपलाय. पिल्या कुठं? पिल्याला दुमटून टाकलाय. आता काम करायचं, अजून चपात्यात केलेलं नाही त्या. अजून स्वयंपाकच केलेला नाही. चपात्या चालणार आहे गरम गरम. भात डाळ आहे सध्याला. ठीक आहे, तर गाईच ती राहिला आता झुमत घेत नाही. तर गाईच 6:10 झाले ती. आणि काम आता माझं 6:30ला सुटतंय. एवढं एक लाईफ लावायचंय. ठीक आहे, एवढंच काम राहिलंय माझं आणि मी निघणार आहे आता. तर गाईज राईट 6:31 झाले त्या. ठीक आहे, आणि कामावरून मी घरी चाललोय. ठीक आहे, तर गाईज कामावरून सुटलंय, चाललोय मूर्ती. आता घरी बॅग वगैरे आवरले असेल. ठीक आहे, आता जाऊन मग मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचंय. थोडंफार काहीतरी खातो, आता ट्रेनमध्ये खायला काहीतरी. मी घरून घेणार आहे डब्बा वगैरे आणि ट्रेनमध्ये खायला. ठीक आहे, आणि तर दुपारी गाडी धुवायचा विषय आहे ना. आता गावाकडे चाललोय ना. 3 दिवस मी गावाकडेच असणार आहे. गाडी तर बसूनच राहणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर धूळ वगैरे येईल अजून एकदा. तर नंतर विचार केला की गावावरून आल्यावर गाडी धुवावी, म्हणून दुपारी काही गाडी धुतलेली नाही. आता आलो रूमवरती, फ्रेश वगैरे होईल, चहा वगैरे पेल आणि 7:30ला निघायचं. आता किती म्हणते मोबाईल कुठे ते काळा मोबाईल तिकडे. 6:42 झाले. ठीक आहे, तर अजून पाऊण तासांनी निघायचे. तोपर्यंत फ्रेश वगैरे होतो. आज आमचा पिल्या सासा करत बसला गावाला जायचे म्हणून. आम्हाला स्विंग गावाकडे जायचं. चहा ठेवतो. आवाज येत असेल तर वाऱ्याचा आवाज येतो. ठीक आहे, बुर्र फॅक्टरी फॅन चालू आहे. ओके, आणि मग ऐसा चहा चपाती खारा मम्मीने का आज चालत नाही. तर काही 2 बॅगा घेतल्या त्या. ही एक बॅग आहे ग्रे कलर आणि ही एक ब्लॅक कलरची. तर ही पिल्याचं सगळं सामान आहे. आणि ही आहे ते ह्यात लॅपटॉप वगैरे घेतलाय. ठीक आहे, तर असा विषय आहे. आता 7 वाजले त्या. 7:30ला हलायचं इथून. 8:30 वाजता ट्रेन आहे. तर काही उबर बुक केले. उबरवाल्याला कॉल लावतो पण तो काही रिसिव्ह करत नाही. पण त्याचं लोकेशन इकडे येताना धावतोय. ठीक आहे, म्हणजे इकडं येतोय असं धावतोय तो मॅपवरती. तर काही तो इथं पाठीमागे येऊन आलाय. इथं आतमध्ये अपार्टमेंटपाशी. मम्मीला वगैरे बोलवतो. ठीक आहे, ऐक ना. चेरलापल्ली जाना है. पलटता क्या? हाँ पलटता, उधर से बसलेला. आगे पलटता क्या गाड़ी बोल रही है. यू टर्न मारती का नहीं, पलटता का बोल रहे. आगे पलटता का गाड़ी. ठीक है, ये चला रे, आले गाड़ी.
उत्तर हळूच. तर गाईज आम्ही आलो जस्ट चर्लापल्लीला. आता इथून प्लॅटफॉर्म वगैरे ह्या साईडला मी पहिल्यांदाच आलो. ठीक आहे, ह्या साईडचं मला काही माहीत नाही एवढं. मी आलो तर बॅक साईडनं आलो, म्हणजे 1 नंबरच्या साईडनं. मी डायरेक्ट ह्या साईड 9 साईडलाच आलो आहे, 9 नंबर साईडलाच आलो आहे. तर गाईज असं आहे हे चेर्लापल्लीचं स्टेशन. ठीक आहे, मस्त गेलं आहे एकदम. लाइटिंग बिटिंग टकाटक. तर गाईज हडपसर एक्सप्रेस आहे ना, 2 नंबर यायला लागले. मम्मीला आमच्या हळूहळू उतरते. मम्मी दिसते का तुम्हाला? मम्मीला उतरा येणं सगळी गर्दी झाली स्टेशनवरती. उतरले बऱ्यापैकी. तू ये की साईडला. तर गाईज S7 मध्ये सीट आले तर तिन्हीच्या तिन्ही. ठीक आहे, इथं आम्ही उतरलो आता की S1 पाशी. तर S7ला जायचं आहे पाठीमागं, म्हणजे पुढच्या साईडला जायचं 1 नंबर. ठीक आहे, फायनली घाम आला एवढा मोठा. S7 56 नंबर आहे. चला आता 57 नंबर. तर गाईज ह्या साईडचा हा खालचा आणि हा नाही ह्या साईडचा खालचा आणि ह्या साईडचा हा खालचा आणि हा मधला, असे 3 सीट आहेत. ठीक आहे. तर गाईज भैयाचा कॉल आलता. भैया बोलला की ह्याच गाडीला आहे, पुढे लिंगमपल्लीला बसला. ठीक आहे, तर ह्याच गाडीला बोलला, पण पुढे लिंगमपल्लीला बसणार बोलला. पण असा विषय आहे, त्याला कॉल त्याचा कॉल आलता ॲक्च्युली. गाडी हल्ले. तर गाईज व्हिडिओ एडिट करत होतो. आमचा प्लेअर रडायचं काय थांबला, त्यामुळे त्याला घेऊन आलोय इकडे. गाडी फक्त चेर्लापल्लीतून कुठं आली, आता लिंगमपल्लीला येणार गाडी. तो पण आमचा प्लेअर रडायला लागला. एका ठिकाणी बसून आज नुसतंच बघतो टक्को मुको. तर गाईज मी आणि आमच्या पिल्याने मॅचिंग ब्लॅक घातलंय. ठीक आहे पिल्या, ऐकलं बघ. तर गाईज लॅपटॉप पण पडलाय, चार्जिंग पण होईना त्याला. ठीक आहे, गुंडाळा बॅगमेट टाकलाय. सकाळी बघू आता ब्लॉग वगैरे एडिट करत होतो, मला अपलोड करावा. नेट आणि ट्रेनमध्ये नेटवर्क पण नाही येतात. एडिट झालाय, हाफ झाला एडिट, हाफ तास राहिलाय. आता ते लॅपटॉपच चाललं ना, चार्जिंग पण लागत नाही. इथं ट्राय केलं, तिथं ट्राय केलं, पाठीमागं ट्राय केलं, चार्जिंगच लागत नाही. ठीक आहे, गुड नाईट.